नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि साहजिकच आजपासून उद्याच्या 22 दिवसांमध्ये महाराष्ट्र माझा म्हणून आपण या सगळ्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मैदानावर असणार आहोत. ग्राउंड रिपोर्ट असेल, पॉडकास्ट असतील किंवा एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओच्या माध्यमातून या निवडणुकीची इत्तमभूत माहिती खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळं उद्याचे 20-22 दिवस या जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीमध्ये आमच्याशी सर्व प्लॅटफॉर्मवर जोडून राहा. खरं तर ही जिल्हा परिषदेची निवडणूक ही त्या ठिकाणी मिनी विधानसभेची निवडणूक असते आणि या निवडणुकीकडे त्या ठिकाणी बऱ्याच मातब्बरांचं लक्ष असतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमधूनच उद्याच्या विधानसभेची गणितं त्या ठिकाणी बांधली जात असतात. त्यामुळं उद्याच्या आपल्या आमदारक्या किंवा उद्याच्या आपल्या विधान परिषदा त्या ठिकाणी त्या स्टेबल करण्यासाठी बरेच मातब्बर या संपूर्ण निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीने उतरणार आहेत. आपण देखील विशेषतः पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल किंवा मग सांगोला असेल या जिल्हा परिषदांमध्ये लक्ष ठेवून असणार आहोत. मैदानावरची इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जे लोकांना वाटते, जे तुम्हाला दिसते आणि जे तुम्हाला दिसत नाही पण जे आहे ते सगळ्या गोष्टी महाराष्ट्र माझा म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यातच नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी सत्ताधारी आमदारांना धक्के देणारे निकाल पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला या 3 ठिकाणी लागले. त्यामुळं या नगरपालिकेच्या निवडणुकीचा परिणाम उद्या जिल्हा परिषदेत होतो का हे पाहणं महत्वाचं आहे. आघाड्या नेमक्यावर कशा होणार, पंढरपूर मधल्या या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं जी चर्चा सध्या सुरू झाली आहे त्यामध्ये भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हे आघाडी करतील अशा संदर्भातली चर्चा आहे. अर्थातच ही चर्चा त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळा देखील झाली होती, परंतु ऐन वेळेला अभिजित पाटील यांच्यावर प्रेशर आणला, दबाव आणला, कारखान्याचं कारण सांगितलं, त्यामुळे त्यांना त्या संपूर्ण प्रक्रियेतून थोडंसं थांबावं लागलं. परंतु पुन्हा एकदा या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अभिजित पाटील आणि भगीरथ भालके एकत्र येतील असं सांगितलं जात असताना अभिजित पाटलांवर पुन्हा दबाव येणार का आणि तो दबाव अभिजित पाटील घेणार का याकडे देखील संपूर्ण तालुक्याचं लक्ष असणार आहे. हे होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी माजी आमदार प्रशांतजी परिचारक आणि कल्याणराव काळे हे युती करून मैदानामध्ये असतील महायुती म्हणून अशा पद्धतीने देखील चर्चा आहेत. काही जागांच्या संदर्भानं तशा संदर्भातले स्टेटस देखील सोशल मीडियावर फिरतात. त्यामुळे कुठेतरी कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो परिचारकांचा पराभव झालाय आणि पाठीमागच्या अनेक वर्षांपासून किंवा अनेक टर्मपासून ते स्वतः त्या ठिकाणी विधानसभेच्या आमदारकीपासून दूर आहेत. त्यामुळं त्यांना ही जिल्हा परिषदेची निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत. कल्याणराव काळे यांच्यासाठी ही अस्मितेची या मैदानामध्ये टिकून राहण्याची ही लढाई असणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे देखील लक्ष असणार आहे. गणेश पाटील हे देखील त्या ठिकाणी भोसे मतदारसंघातून त्या ठिकाणी या संपूर्ण जिल्हा परिषदेसाठी तयारी करतात. परंतु असं असलं तरी उद्याच्या जागा वाटपा नेमक्या कशा आहेत, या जागेची समीकरणं अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांच्यामध्ये कसे होतात यावरून पंढरपूरचे तिढे त्या ठिकाणी सुटणार आहेत. परंतु हे असलं तरी पंढरपूरचा जो निकाल नगरपालिकेचा लागलाय त्यामुळे या मतदारसंघामध्ये भालके पुन्हा एकदा स्ट्रॉंग आहेत, सक्षम आहेत, हा मेसेज गेलाय. या मतदारसंघातून भालकेंना कुणीही संपवू शकत नाही. भालके जनतेमध्ये आहेत तसेच आहेत. किंबहुना आता या पाठीमागच्या निकालानं भालकेंच्या गटातला आउट गोईंग संपलंय आणि जी लोक उद्या झेडपी आणि पंचायत समितीसाठी पलीकडच्या गटामध्ये जाणार होती ती लोक जिथल्या तिथं थांबून पुन्हा त्या ठिकाणी ते भालकेंसाठी लॉबिंग करताना चित्र सध्या पंढरपूरमध्ये बघायला मिळतं. त्यामुळं पंढरपूरच्या या निवडणुकीचा निकाल उद्या पंढरपूर तालुक्यातल्या जिल्हा परिषदांवर देखील परिणाम करतो का हे पाहणं महत्वाचं आहे. हे खरं आहे की प्रत्येक वेळा ग्रामीण भागातली निवडणूक, शहरातली निवडणूक, प्रश्न वेगळे, मुद्दे वेगळे, निवडणुका वेगळ्या असल्या तरी बऱ्याच वेळा एखाद्या निवडणुकीनं जर एखादा ट्रेंड सेट झाला तर तो ट्रेंड तसाच राहतो. एखाद्या निवडणुकीमध्ये जी ताकद तयार झालेली असते ती ताकद तशीच राहते आणि तो जर टेम्पो तसाच राहिला तर निश्चितपणाने याचा फायदा उद्या भगीरथ भालके आणि एकूण भालके परिवाराला त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु अर्थात जर पंढरपूरमध्ये विठ्ठल परिवार एकसंध झाला, ज्याच्या संदर्भाने आपण उद्या एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत, तर मात्र भालके यांना आणि अभिजित पाटलांना यश आहे. त्या जागा वेगळ्या पद्धतीने कशा जिंकता येतील याची समीकरण मी उद्या सांगणार आहे. हे सगळं असलं तरी मंगळवेढ्यामध्ये देखील त्या ठिकाणी तिथले लोकप्रतिनिधी असलेल्या समाधान अवतारे यांचा तो बालेकिल्ला किंवा त्यांचं होमग्राऊंड असताना देखील त्यांचा तिथं निसटता पराभव, अर्थात त्यांच्या कुटुंबामध्येच ती नगराध्यक्षपद गेले, परंतु तो पराभव त्यांचा झालाय. त्यांनी उभा केलेली माणसं त्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये पराभूत झाले. त्यामुळं तो देखील टेम्पो मंगळवेढ्यामध्ये कसा राहतो, मंगळवेढ्यामध्ये जी दामाईच्या निमित्तानं समविचारी झाली होती त्यातले अजित जगताप जर इकडे येऊन निवडणूक लढवले असले तरी बाकीची लोक त्यामध्ये आहेत. बबनराव अवताडे, लक्ष्मणरावजी ढोबळे ही सगळी जण मंडळी समविचारीमध्ये जाऊन जर समविचारीचा पॅटर्न मंगळवेढ्यामध्ये झाला तर तिथं देखील आमदार अवताडे यांच्यासाठी मोठं चॅलेंज असणार आहे. कारण त्या मंगळवेढच्या ग्रामीण भागामध्ये भालकेंची प्रचंड मोठी ताकद आहे आणि समविचारी मधले जे नेते मंडळी आहेत ते तिथं उमेदवार म्हणून सक्षम आहेत. मग ते बसवराज पाटील असतील, शिवानंद पाटील असतील किंवा मग इतर जी मंडळी असतील ज्या संपूर्ण 4 जिल्हा परिषद गटामध्ये काम करतात त्या मंडळींच्या बाबतीमध्ये देखील त्या ठिकाणी ही समीचारी फायद्याची ठरू शकते. तिथं देखील पुन्हा आमदार अवताडे यांना त्या ठिकाणी मेहनत करावी लागणार आहे का अर्थात पुन्हा कालच्या निवडणुकीपासून त्या ठिकाणी शीख घेऊन आमदार अवताडे हे तिथं जुळवाजुळव करून परिचारकांच्या सोबत तो संपूर्ण समीचारीचा प्रयोग हाणून पाडून एकत्रितरित्या जागा वाटप करून निवडणूक लढतात. याकडे देखील सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने असणार आहे. परंतु
मंगळवेढ्यामध्ये देखील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी जी भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली काम करते त्यांचा विजय झालाय आणि पंढरपूरमध्ये जो परिंद भालके यांचा विजय झालाय त्याचे देखील पडसाद मंगळवेढच्या ग्रामीण भागात दक्षिण भागामध्ये आहेत. पंढरपूरच्या विजयानं या मंगळवेढच्या ग्रामीण भागातल्या भालकी गटाला देखील पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था आली, त्यामुळे तो गट देखील या संपूर्ण निवडणुकीमध्ये तितकाच सक्रिय असणार आहे. सांगोल्यामध्ये देखील नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापूंनी त्या ठिकाणी सत्ताधारी आमदार असलेल्या बाबासाहेब देशमुखांना शह दिलाय, दीपक आबांना शह दिलाय आणि त्यानंतर ह्या होत असलेल्या निवडणुकांमध्ये देखील ग्रामीण भागाचं वातावरण फिरलंय अशा पद्धतीच्या चर्चा थोड्याशा आहेत. त्याच्यामध्ये बाबासाहेब देशमुख कशा पद्धतीने काम करतात, दीपक आबा कशा पद्धतीने काम करतात, शहाजी बापू तो टिकवून ठेवू शकतात का, अशा बऱ्याच समीकरणं त्या ठिकाणी तिथं कामाला येणार आहेत. जागा वाटपाच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याच गोष्टी चर्चा समीकरण तिथं बांधले जाणार आहेत. शहाजी बापू पाटील यांच्यासाठी ही जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे. नगरपालिका आता ताब्यात आली. उद्या जर ग्रामीण भागातल्या या जिल्हा परिषद पंचायत समित्या ताब्यात ठेवायच्या असतील तर त्या ठिकाणी जागा वाटपापासून बाकीची सगळी जातीय समीकरणं सुद्धा त्यांना तिथं नीटनेटकी बांधावं लागणार आहेत. अर्थात या निवडणुकीच्या पराभवानंतर बाबासाहेब देशमुख हे स्वतः जातीनं आणि गतीनं या संपूर्ण सांगोला मतदारसंघामध्ये कामाला लागलेत. दीपक आबा साळुंखे यांची लोक या कालच्या निवडणुकीच्या पराभवानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक आहेत. त्यामुळे सांगोल्यामध्ये देखील तशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या सगळ्या सोबतच पलीकडे मोहोळ मतदारसंघ आहे, माढा मतदारसंघ आहे, जिथं आपण विशेष लक्ष ठेवून असणार आहोत. त्यामुळे कुठेतरी सोलापूर जिल्ह्यातल्या ह्या 4-5 तालुक्यांमध्ये तरी मैदानावर इत्तमभूत माहिती घेऊन महाराष्ट्र माझा असणार आहे. त्यासोबतच नेहमीप्रमाणे इतर जिल्ह्यामध्ये देखील काम करू. परंतु ह्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचे परिणाम काय होतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्या संदर्भातले प्रत्येक तालुक्याचे वेगळे रिपोर्ट, म्हणजे पंढरपूरमध्ये काय होणार, आघाड्या कशा होणार, मंगळवेढ्याचं काय आणि सांगोलचं काय, हे उद्यापासून आपण त्या ठिकाणी निश्चितपणानं मी एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून देईल, ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांच्या तोंडून ऐकू आणि काही महत्वाच्या लोकांसोबत पॉडकास्ट मुलाखती करून त्यांच्या तोंडातून ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. परंतु ही बहुप्रतीक्षित अशी निवडणूक लागल्यामुळं जी लोक तयारी करून बसली होती त्या लोकांसाठी मात्र आजचा हा जो काही कोर्टाचा निकाल जो उशिरा का होईना आला, परंतु हे जे 5 तारखेला मतदान होतं हे निश्चितपणानं आशावादी आहे. उद्याच्या या निवडणुका लोकशाहीचा उत्सव आहे. मला माहित आहे या निवडणुकांमध्ये माध्यम महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. तिथं महाराष्ट्र माझा असेल. प्रत्येक वेळा आपण जनतेचा आवाज बनवून काम केलंय. ज्या ज्या भागामध्ये गेलो आणि जिथं जिथं जी बाजू मांडल्या, ज्या ज्या गोष्टी मांडल्या, जे मुद्दे लोकांसाठी मांडले आणि ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका आतापर्यंत तरी महाराष्ट्र माझाच्या यशस्वी होतानाचं चित्र आपण बघितलंय. ते निकाल आपल्या समोर आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळा लोकांमध्ये जाऊन लोकांचा कल कुणीकडे आहे आणि तीच भूमिका निश्चितपणाने लोकांच्या समोर मांडण्याचं काम येत्या काळात देखील आपण निश्चितपणानं करूया. आणि ही सांगोला, माढा, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ या तालुक्यातली जी जिल्हा परिषदेच्या जागा आहेत तिथल्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी निश्चितपणाने तुमच्या समोर घेऊन येऊया. ही निवडणूक मी म्हणालो तसं मंगळवेढ्यामध्ये समाधान अवतारे यांच्यासाठी अस्मितेची आहे, प्रतिष्ठेची आहे. पंढरपुरात परिचारकांसाठी महत्वाची आहे. सांगोल्यात बाबासाहेब देशमुख, शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा या तिघांसाठी देखील मोलाची आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या नेते मंडळींची त्या ठिकाणी कस लागणार आहे. जिथं ओपन सर्वसाधारण जागा आहे तिथं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तिथं हाय व्होल्टेज निवडणूक होणार आहे. ओबीसीच्या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये आता मराठा समाजाकडे ओबीसीचे दाखले आहेत. त्यामुळे देखील तिथे वेगळी चुरस पाहायला मिळू शकते. परंतु हे धाडस ही लोक करणार का हे देखील तितकंच महत्वाचं आहे. परंतु तुर्तास तरी कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचा या जिल्हा परिषद पंचायत समितीवर काय परिणाम होतो का, इथं आघाड्या कशा होतात, अभिजित पाटील वगैरे बालकी एकत्रित जातील का, काळे परिचारकांची आघाडी होणार का, मंगळवेढ्यामध्ये अवताडे कशा पद्धतीनं समीकरण बांधणार का पुन्हा समविचारी होते, सांगोल्यामध्ये शहाजी बापूंचं काय का पुन्हा त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा साळुंखे पाटील जे पारंपरिक मित्र आहेत ते कशा पद्धतीने उभा राहतात, या सगळ्या गोष्टींकडे महाराष्ट्र माझा म्हणून आपलं लक्ष असणार आहे. तुमच्या भागामध्ये देखील आम्ही निश्चितपणाने येऊ, तुमचे आवाज लोकांपर्यंत घेऊन जाऊ, तुमच्या समस्या मांडू, तुमच्या अडीअडचणी मांडू, या निवडणुकीच्या निमित्तानं मूळ प्रश्नांना हात घालू. जिल्हा परिषदेचा सदस्य नेमकं काम करतो काय, जिल्हा परिषदेच्या सदस्याची नेमकी जबाबदारी काय, या सगळ्या गोष्टींचे या निवडणुकीचे परिणाम उद्याच्या विधानसभेच्या अंगाने कसे जाणार आहेत. कारण निश्चितपणानं उद्याच्या विधानसभेच्या बांधण्यांसाठीची ही पंचायत समिती जडपीची निवडणूक असणार आहे. तिथं कशा पद्धतीचं वातावरण तयार होतंय, कुणाला फायदा होतोय, कुणाला तोटा होतोय, या सगळ्या गोष्टीसाठी आपण उद्यापासून स्पेशल रिपोर्ट घेऊन असणार आहोत. तुर्तास तरी आजच्या या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये आपण सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूरला सेंटर ठेवले. उद्या अजून वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आपण निश्चितपणानं करू. परंतु जिल्हा परिषदेतले हे सगळे ग्राउंड रिपोर्ट असतील, पॉडकास्ट असतील किंवा एक्सप्लेनेशनचे विश्लेषणाचे व्हिडिओ असतील, हे पाहण्यासाठी महाराष्ट्र माझाच्या सर्व प्लॅटफॉर्मला कनेक्ट राहा. युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक आणि इन्स्टाला आम्हाला निश्चितपणानं फॉलो करा. धन्यवाद.